स्टार्ट. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशलवर. तर आज आपण आलेलो आहोत लिंबा या गावात. तर या ठिकाणी काही माता भगिनी दिसत आहेत. येत्या लोकसभेचा कौल कसा असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय वाटतंय लोकसभेला कोणता उमेदवार लागेल? पंकजाताई मुंडे. का हो? का हो ते म्हणजे चांगले काम करीत आहेत म्हणून त्या लागत आहेत. पाणी टंचाईचा प्रश्न तसाच दिसतोय गेल्या 10 वर्षात बीजेपीचं सरकार असून सुद्धा. तरी आता आम्हाला पाणी पुरवठा देते तर सरपंच. काय वाटतंय कोण लोकसभेला कोण खासदार होईल? पंकजताई 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 होत्या ना. काय वाटतंय तुम्हाला ताई लोकसभेला कोण खासदार होईल, बजरंग बाप्पा की पंकजाताई? पंकजाताई. कितीच्या लीडनं पंकजाताई निवडून येतील? कोण बोलणार अजून तिथे? काय वाटतंय लोकसभेला कोण खासदार होईल? आम्हाला वाटतंय पंकजाताईच व्हावा पण जास्त लीडनीच यावं वाटतंय. जास्त लीडनी पण गेली 10 वर्ष झाले ताई खासदार आहेत. ताई आहेत खासदार पण काहीच आम्हाला फायदा नव्हता ना मागल्या वर्षी, मागल्या 5 वर्षात. पण ताईच खासदार होत्या ना बीडच्या प्रीतमताई. प्रीतमताई होत्या पण त्यांच्या हातात नव्हतं ना काही द्यायचं. आता आहे ना, आता जर आल्या तर आम्हाला भेटन काहीतरी फायदा. गेल्या वर्षी मतदान कुणाला केलं तुम्ही? आम्ही होय प्रीतमताईलाच केलं वाटतं. प्रीतमताईला केलं वाटतं का केलं होतं? केलंच होतं हा पाण्याचा प्रश्न आहे, आणखी पाऊस नाही, शेतकऱ्याला विमा नाही. हा मग तरी पण विमान बी प्रीतमताईच नव्हता का? आम्हाला आज गेल्या 5 वर्षात बी. ताई निवडून आल्यानंतर शेतकऱ्याला काही फायदा होईल का? फायदा होईल ना, पूर्ण फायदा होईल आम्हाला शेतकऱ्याला. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? पंकजाताई कितीच्या लीडने निवडून येतील? जवळजवळ 2 लाखाचे लीड निवडून येतील. जातीवाद कसल्याही प्रकारचा नाही, जातीवाद हे पेटवला गेलेला आहे, जातीवाद नाही. त्यामुळं पंकजताई 2 लाखाच्या लीडनी निवडून येणार आहेत. विकास कामं कशी आहेत ताईंची? विकास कामं आपण आताच पाहिलं, खांबा गावामध्ये पूर्ण विकास आहे आणि लिंब्यामध्ये पण विकास आहे. हे पाणी भेटतंय नळाचं एवढं, हे ताईचीच कृपा आहे पाण्याची. गेल्या 10 वर्ष प्रीतमताई खासदार होत्या तरी पण जो रेल्वेचा प्रश्न आहे तो अडकळत पडलेला आहे. नाही आता रेल्वेचा प्रश्न बघा, आता 2 वर्षामध्ये रेल्वेचा प्रश्न पण सुटणार आहे. ताईला एकदा जाऊ द्या, मंत्री होणार आहे ताई, केंद्रात जाऊ द्या ताईला. 2 वर्षामध्ये पूर्ण आपली रेल्वे, आपण रेल्वेमध्ये बसून मुंबईला जाणार आहोत आपण. विरोधकाकडून असं सांगितलं जातं की प्रीतमताई संसदेत बसून फक्त असतात. काल बजरंग बाप्पाचं मोठं विधान आहे. नाही चुकीचं आहे, चुकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, चुकीची गोष्ट आहे. हे खरं आहे का? नाही चुक आहे, पूर्ण चुक आहे. ताईंची लीड ही किती लाखात असेल? 2 लाखात. हा, ताईंना मतदान हे एकतर्फी होईल का गावामधून? पूर्ण खांबा आणि लिंबा हे पूर्ण एकतर्फी मतदान होणार आहे. विरोधकाकडून असं सांगितलं जात आहे की जातीवाद कुठंतरी बीड जिल्ह्यात, ताईंनी कुठंतरी मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही, ताईंकडून जातीवाद केला जातोय. हे पहिल्यापासून मुंडे साहेबांनी पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि ताईचा पण आहे. त्यामुळे जातीवाद कुठल्याही प्रकारचा नाही. धनुभाऊ आणि ताई वेगवेगळे होते परंतु आता एकत्र झालेत आणि दोघही विरोधकाच्या बाजूने बोलतायत. गेल्या वेळेस धनुभाऊ आणि बजरंग बाप्पा एकत्र होते तेव्हा धनुभाऊ ताईच्या विरोधात बोलत होते. तुम्हाला काय वाटतंय, धनुभाऊ ताईकडून आहेत का ताईच्या विरोधात आहेत सध्या? नाही विरोध कसा मानता येईल? धनुभाऊ ताई आता सध्या एकच आहेत ना. धनुभाऊ आणि ताई एकत्र आहेत, याचा काही ताईंना तोटा होईल का? नाही तोटा नाही होणार, फायदाच होणार आहे. तुम्ही बघू शकताय यांचं असं मत आहे की काय वाटतंय यंदा लोकसभेला खासदार कोण होईल? पंकजाताई. का? का म्हणजे त्यांनी काम केलेले. काय विकास? बाजीराव सोनवणेंनी काय केलेलं? कोणते इलेक्शन मध्ये जिंकलाय का? त्या साधी सरपंच होऊ शकत नाही तर खासदारकीचं काय काम करू शकतो? परंतु गेल्या वेळेस धनुभाऊ देखील ताईंना ते बजरंग बाप्पाला सपोर्ट होता तरी पण बजरंग बाप्पा पडले. मग ताई यंदा येतील हे कसं काय सांगू शकता? कामावर येणार. इथं काय ह्याचा जातीभेद काही नसू शकतो, कारण इथं पाण्याला काय जाती एकाच जातीचे आहेत का महिला? सगळ्याच आहेत ना. हा, मराठा आरक्षणाला सांगितलं जातं विरोधकाकडून की मराठा आरक्षणाला ताईचा कुठलाही पाठिंबा नाहीये. ताई नसेल सत्तेत तर तुम्हाला कधीच भेटू शकत नाही आरक्षण, हे लक्षात धरा. मराठा तरुणांनी कधीच भेटू शकत नाही. ताई असेल तर 100% भेटणार. रेल्वेचा प्रश्नही अडकळत पडलाय. कशा कोरोनात कोणतं काम नाही राहिलं? कोरोनामुळे कोणते बी झाले तर आता 1-1.5 वर्षात होऊ शकतं. परंतु विरोधकाकडून सांगितलं जातं की गेली 10 वर्षे रेल्वेच्या जीवावरच प्रीतमताई निवडून येतात आणि ही पंचवार्षिक ही रेल्वेच्या जीवावरच सांगतायत.
नुसत्या रेल्वेच्या नसतात, प्रत्येक कामात प्रत्येक माणसाच्या कोणत्या बी गोष्टीत कोणत्या बी गोष्टीत ताई हजर येतं. प्रत्येक गरीब माणसाच्या घरी जाऊ शकतात. विरोधकाकडून सांगितलं जाते की बीजेपीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्याला वेळोवेळी नुकसान होते, शेतकरी आत्महत्या करतायत. कोणता सपोर्ट केला नाही सरकारने, सांगा मला. बीजेपी सरकारने कोणता सपोर्ट केला नाही. 70 वर्षात काय केलं यांनी? बीजेपी सरकारमुळे जे बी भरण आहे, शेती उपयोगी साहित्य आहे, यांची भाव देखील गगनभेदी झालेले आहेत असं विरोधकाकडून सांगितलं जातंय. तसं काही नाही, सगळं करू शकतात. आता ह्या वेळेस तर काही बी होऊ शकतंय. केंद्रात कोण पाहिजे, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी जगाला पाहिजेत तर भारताला पाहिजेतच. राज्यात राज्यात बघू राज्याच्या टायमाला.